अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि यावेळी झिरवाळ यांच्यावर सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमेची काळजी घ्यावी, तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे बदनाम होणार नाही याविषयीही खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही झिरवाळ यांना दिलेल्या आहेत। नरहरी झिरवाळांचं काय होणार तर नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। नरहरी झिरवाळांवर सुनेत्रा पवार नाराज असल्याचं कळतंय। स्वतःची आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी असा सल्ला सुनेत्रा पवारांनी त्यांना दिलाय। प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे बदनाम होणार नाही याबाबत खबरदारी घ्या, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितल्याचं कळतंय। या सगळ्या सूचना सुनेत्रा पवारांनी या भेटीमध्ये झिरवाळांना दिलेल्या आहेत। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपवून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। मंत्रालयातील कारवाईवरून सुप्रिया सुळेंना संशय आहे। एसीबीला माहिती नेमकी कुणी दिली? झिरवाळांच्या दालनातील कारवाईवरून त्यांनी ही शंका व्यक्त केली आहे। आपल्याच मंत्र्यावर धाड टाकली जाते असंही सुळेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान नरहरी झिरवाळ यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावलेली आहे। सोबतच मुख्यमंत्री असं काही करणार नाहीत असंही झिरवाळांनी स्पष्ट केलंय। एसीबी कुणाला रिपोर्ट करतं? एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल, असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही।